गाई वळील्या म्हशी सुद्धा गाई सुद्धा भरपूर दूध देतील. धरणी माता सुद्धा पिकल. ते रामराज्य पाहिजे. त्याच्यानंतर ते बळीचं राज्य पाहिजे. म्हणत असते का नाही आमची माता भगिनी आजही, इडा टळो पिडा टळो टळो जुलुमाचं राज आणि येवो बळीचं राज रे देवा. इडा टळो पिडा टळो टळो जुलुमाचं राज येवो बळीचं राज रे देवान. येवो बळीचं राजा. येवो बळीचं राज रे देवा. येवो बळीचं राज. येवो बळीचं राज देवा. येवो बळीचं राज. येवो बळीचं राज देवा. येवो बळीचं राज. इडा टळो पिडा टळो टळो जुलुमाचं राज. इडा टळो टुळा टळो टळो जुलुमाचं राज. येवो बळीचं राज रे देवान. येवो बळीचं राजा. येवो बळीचं राज रे देवा. येवो बळीचं राज. येवो बळीचं राज देवा. येवो बळीचं राज. येवो बळीचं राज देवा. येवो बळीचं राज. काय होणार आहे मग आई? एकदा बळीराज आला की उणे काही राहणार नाही आहे. रामराज्य यावं कशासाठी? रामराज्यामध्ये ऊन नव्हतं काहीच. कमी काहीच नव्हतं. धरणी माता पीक धारण करायची. धरणी धरी पीक गाई वळील्या म्हशी. वा. रामराज्यामध्ये ऊन कशाचंच नव्हतं. आनंद सगळीकडे आनंद आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. ऊन नाही कशाचं. म्हणून राम राज्य हवंय. रावण राज्य आणि राम राज्यातला फरक लक्षात ठेवा. रावण राज्यामध्ये सुख समाधान शांती नव्हती. म्हणून अपेक्षा होती रामराज्याची. आणि रावणाला संपवल्याशिवाय रामराज्य येणारच नव्हतं. रावण मारल्याशिवाय परत रामराज्याची सुरुवातच नाही. अशा राज्याची अपेक्षा पुन्हा काही काळानंतर शिवराजाच्या काळात केली. हे का नाही? राजा कसा असावा? प्रभू रामचंद्रासारखा. 2-3 टाळ. हे की नाही? 2-3 टाळ. हा हा हा. त्या प्रभू रामचंद्रासारखा राजा असावा. पिढ्यानं पिढ्या वाटायचं. पुन्हा असा राजा निर्माण होणे नवं. शतक गेले. पिढ्या पिढ्या संपल्या. रामासारखं राज्य येईना. आला तो काळ. पुन्हा तो काळ आला. पुन्हा एकदा ते स्वराज्य आलं. हो, रामराज्य हे स्वराज्य होतं. हे सुराज्य होतं. आणि पुन्हा त्या स्वराज्याचा काळ आला छत्रपतींच्या काळात. तो काळ पुन्हा आला. पुन्हा माणसं त्या राजाचा जय जयकार करायला लागली. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावरी. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावरी. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.
चांगल्या राज्याची आठवण. रावणाच्या राज्याला आदर्श राज्य नाही म्हणत आहे, प्रभू रामचंद्राच्या राज्याला आदर्श राज्य आहे. हो, म्हणून त्या राज्याची वाट बघत होती मंडळी. आणि एकदा झालं की मग झाले रामराज्य. काय येऊने आम्हासी. आता बर तुकोबर यांचे शब्द बघा ना. झालं भूतकाळ. काय येऊने आम्हासी. धरणी धरी पीक गाई वळिल्या म्हैशी. सगळं काही चांगलं होईल, सगळं काही आलबेल होईल. झाले या शब्दाचा अर्थ बस भरपूर पूर्णत्वाला गेलं गणेश महाराज. बस संपलं. आता आपण काय म्हणतो, झालं एकदाच लग्न पोराचं बर का, म्हणजे टेन्शन पोराच्या लग्नाचं आहे म्हणून झालं एकदाच पोराचं झालं बुवा. एखादी मॅच जिंकलो तो जिंकला ठीक आहे, मॅच जिंकला असं नाही म्हणत, डायरेक्ट जिंकला. तसं आधी तुकोबाला काय म्हणले माहिती का, झालं थेट झालं म्हणले. झाले काय, पुन्हा रामराज्य. गावाच्या भोवताली वाघ असू द्या आल्याला, लोक भयभीत झालेले, आणि तो मारावा. अरे मारला वाघ मारला असं नाही म्हणत आहे, मारला पुन्हा वाघ. तुकोबा इथे काय बोलतायत, झाले रामराज्य. काय येऊने आम्हासी. आता काय कमी आहे, आता काहीच. मला कधी कधी मी विनोदानं सांगत असतो, तुकोबारायांकडे काहीच नव्हतं, तुकोबाराय बोलायचे काय कमी आहे ना, आपल्याकडं सगळं समाधानासारखं असतं. पण आपण म्हणतो म्हणजे एक मजला बांधला की दुसऱ्या मजल्याच्या तारावरी, दुसरा बांधला की तिसऱ्या मजल्यासाठी तारावरी गेले आशापास. तवा म्हणता येईल झाले रामराज्य, तवा म्हणता येईल. जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत नाही. आता कमवू नका मी म्हणणार नाही, मी बी कमवतो. आणि कमवावा आणि कमवू नका असं बी तुकोबाराय बोलत नाहीये. ते पण म्हणत नाहीत कमवू नका, कमवा. पण तुकोबाराने रीत सांगितलीये. उत्तम व्यवहारे उदास विचारे कमवू नका कुठं म्हणतात तुकोबाराय. तुम्हाला मला सांगितलंय कमा म्हणून. म्हणजे माणसाच्या व्यवहारात आणि वागण्यात जर खोटेपणा आला तर आयुष्यात त्याला कधीच मोठेपणा मिळत नाही. म्हणून व्यवहार माणसाचा चोख असावा. ऐका, आशा संपली, थोडं स्थिर व्हावं. त्याच्याकडे एक क्षणभर तरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. तेवढा वेळ तरी दे रे. आपल्याकडे वेळच नसतो. खेड्यात बरं आहे हो, इकडे असतो वेळ जरा. तिकडे पुण्या मुंबईला बघा वेळ नाही, राहायला बी घर नाही, सगळं ऍडजस्टमेंट. आणि तरी बी तिथंच राहायचंय, तिथंच खोलीत, त्याच खोलीत, बाथरूम तिथंच, क्वाट तिथंच, सगळं
एकाच जागा, पण राहायचंय तिकडच. पुण्याला पोरग असलं तयार पोरगी द्यायला, आणि बेकारी तर असली बाबा. त्या मुंबईत एवढी बेकारी. माझं कीर्तन होतं भोसले साहेब मुंबईत. त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो. कीर्तन माझं असं मस्त रंगलेलं कीर्तन आहे. पवाडा बिवाडा झाला असा कीर्तनात मस्तपैकी. जयंतीचं कीर्तन होतं, शिवजयंती मस्त कीर्तन रंगला असं. माझा जुना मित्र आला मला भेटायला, गणेश महाराज. तो म्हणला कीर्तन लोय भारी झालं, म्हणला चल म्हणला मुक्कामाला आमच्या घरी. म्हणलं नको, कशाला, बस कुठंतरी बाहेर झोपण मी लॉजवर. कुठं नाही म्हणला, चल की माझं गरीबाचं घर आहे म्हणला, बघ की. अरे म्हणलं पण तिथं आहे का जागा, करू ऍडजस्ट म्हणला. शहरात कसं आहे ऍडजस्ट करावं लागतं. चला गेलो तर तिथंच कॉट, तिथंच गॅस, तिथंच बाथरूम. अरे म्हणलं इथं तर मला अवघड्यावानीच व्हायला, नको इथं. अरे झोप की म्हणला, काय गरीबाच्या घरी थांब की, आता लईच गरीब गरीब म्हणजे मला झोपावं इथं. आता मग आम्ही जेवण बिवणं केले, गप्पा सुरू झाल्या. मला पंचायत पडली, आता झोपायचं कुठं. मला तर अवघडल्यासारखं झालं बुवा. मी बोलता बोलता त्याला होते 3-4 लेकरं, 4 लेकरं त्याला. आम्ही बोलत बोलत त्यातले 2 लेकरं क्वाटवर झोपले. मी म्हणलं यार क्वाटवर तर पोरं झोपली, तू आता मी कुठं झोपू. ते म्हणलं तू बघ ना म्हणला, निसता आता शांत बस. ते 2 क्वाटवरले लेकरं घेतले आणि त्याने क्वाटच्या खाली टाकले, दोन्हीची दोन्ही बी. मला वाटलं झाली गडे जागा आता. पण ते 2 झोपले क्वाटवर, आणि दुसरे जे 2 जागे होते ते क्वाटवर येऊन झोपले लगेच. 2 खाली टाकले क्वाटच्या की दुसरे येऊन 2 झोपले. मी म्हणलो गेली वा जागा आपली. मी म्हणलो अरे कुठं झोपू मी आता. ते म्हणला थांब ना बघत खरं. ते 2 लेकरं गरज झोपी गेले. एकदा झोपी गेले ते 2 उचलले, परत क्वाट खाली. अख्खे लेकरं क्वाट खाली टाकले. मला वाटलं मला झाली जागा रिकामी. मला म्हणला झोप आता. मी गेलो झोपायला, त्याने अंथरून दिलं. आणि मी त्याला प्रश्न विचारला, अरे म्हणलं तुम्ही कुठं झोपता ना आता दोघं नवरा बायको. ते म्हणला तू झोपत खरं. मी झोपी गेलो, सकाळी उठून बघत होतो मी बी क्वाट खालीच. इकडचं बरं आहे हो, मस्त पैकी पटांगण आहे. आणि तुमच्या भागात बरं आहे. मी भोसले साहेबांना मग अशी बोललो, सरपंच साहेब म्हणलं लय बागायती हो, गाव असं हिरवं गार दिसतंय मस्त पैकी. सरपंच साहेब बोलले तरी यावर्षी तर आणखीन थोडा कमीच आहे म्हणायचं, पाऊस लय जोमात असते पिकं. अहो लय भारी वाटलंय बघायला आम्हाला. काय मी दुष्काळी जिल्ह्यातला माणूस आहे, आम्हाला लय गोड वाटतं बघायला. किती मस्त, तुम्ही नशीबवान आहेत गड्या, एवढं पाणी आहे तुम्हाला आणि एवढं बागायती एरिया तुमचा. आमच्याकडे पाणी नाही महाराज, माझ्या जिल्ह्याला तेवढं पाणी नाही महाराज. आणि त्यातली त्यात माझा तालुका जरा जास्त दुष्काळी आहे, वडवणी तालुका माझा. बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा. म्हणजे आमचे लोक तुमच्याकडे कशाला येते. मी आज नाही आलो, मी आज कीर्तनाला आलो. माझा तालुका दुष्काळी जरा असू द्या असू द्या. पुन्हा लोकांनी म्हणू नये सुषेण महाराजाच्या कीर्तनाला कुत्रं बी नव्हतं. अहो इथं तरी खेड्यात कुत्रे एकटे फिरतेत, तिकडं कुत्र्याला घेऊन फिरते. तिकडं बरमुड्यावरलं कुत्र ह्या कुत्र्याला घेऊन फिरते सकाळी सकाळी. माझा तालुका ना असा दुष्काळी भोसले साहेब, पाणी नाही काही नाही. आणि त्यात माझं गाव जरा जास्त दुष्काळ पडल्यासारखं, आणि त्यात मी असा दुष्काळ पडल्यासारखा. पुन्हा आमच्या गावाकडे असा इतका ऊस नाही बघा भेटत. अख्ख्या गावात एक जणाकडेच आहे 2 एकर ऊस. किती किती ते कुठं बी येतो म्हणतोय पट्ट्याचा 2 एकर ऊस. आता बाकीच्याकडे नाही ना कुणाकडे, म्हणून ते कुठं बी येतं म्हणतोय पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आमची त्या दिवशी सप्त्याची बैठक बसली होती. आम्ही मानशी 200 रुपये वर्गणी केली. हे मधीच आलं. मला म्हणला किती केली वर्गणी. म्हणलं मानशी 200 रुपये. म्हणला माझी मानशी 400 घ्या. म्हणलं काऊन. ते म्हणला घ्या पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. म्हणलं आता काय करावा, थांबणारच नव्हती. आमची गणेश मंडळाची कमिटी बसली होती गणपती मेळ्याला वर्गणी करायला. आम्ही 1000 रुपये केले. हे मध्येच आलं. म्हणला किती केली वर्गणी. मी म्हणलं 1000 रुपये केली. ते म्हणला मग एकट्याचे 2000 घ्या. म्हणलं का मग. ते म्हणला घ्या पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. म्हणलं आता काय. ते दिवसातून 10-15 बाऱ्या तरी म्हणायचं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. 5-25 बाऱ्या म्हणल्याशिवाय झोपतच नव्हतं. एक दिवस मी इकडे नाशिकला चाललो होतो कीर्तनाला. ते आला असं माझ्याजवळ. मला कुठं निघालात. म्हणलं तिकडे कीर्तनाला चाललोय. म्हणलं येऊ का सोबत.
म्हणलं चल, पण 2 दिवस यायचं नाही. जागराचं कीर्तन आहे माझंच आहे, उद्याचं काल आहे माझाच आहे. मग 2 दिवस तुला नाही आलं तर भागल का? चला की म्हणला, मला काय काळजी आहे पट्ट्याचा. तेव्हा म्हणलंच ते. बसलं गाडी बसून जरा पुढे गेली. असं आमच्या नगर मार्गे जावं लागतं आम्हाला. नगरच्या जरा पुढं गाडी गेली की पाट्या होत्या, अमृत तुल्य चहा, आरोग्यदायी चहा. आता चहा कुठं आरोग्यदायी असतो का? आरोग्यदायी चहा. आम्ही म्हणलो चहा घेऊ. उतरलो खाली. मी उतरलो, गायक उतरले, पप्पाचे उतरले, चालक उतरले. आम्ही सगळे चहा घ्यायला गेलो. पट्या बी आला. कोण? 2 एकरवाला. चहा घेतला, त्याने घेतला, मी बी घेतला. बिल द्यायला मी जाणार तेवढ्यात पळतच पुढे गेलं आणि हॉटेलवाल्याला म्हणतोय, काउंटरवर जाऊन हॉटेलवाल्याला म्हणतोय, पैसे महाराजाकडून घ्यायचे नाही, पैसे माझ्याकडून घ्यायचे. कामून माहिती का तुला? हॉटेलवाला म्हणतोय कामून. ते म्हणतोय पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, आता काय करा. दिले पैसे. त्याने परत गाडीत येऊन बसलं. गाडी गेली. बरं माझं कीर्तन अशा माणसाने घेतलं होतं, त्यांच्याकडे 40 एकर अंगूरची बाग होती, 60 एकर ऊस होता, 100 एकरचा मालक माझं कीर्तन घेणारा, आणि पट्या माझ्या संघ होता. गेलोत. बरं गाड्या असं त्या कीर्तन ज्याने आयोजित केलंय, म्हणजे माझी जी सेवा ज्यांनी घेतली आहे, जागराज कीर्तन ज्यांचं, दारात गेलो तर गाड्या वाडी बिडी अशा मोठ्या बंगला मोठा. त्यांचे 2 पोरं महाराज अमेरिकेला. कुणाचे? त्या 100 एकरवाल्या माणसाचे. आणि पट्या माझ्या संघ. गाडी माझी दारात लावली. मध्ये गेलो की त्या 100 एकरवाल्या मालकानं हातात पाण्याचा ग्लास घेतला आणि माझ्या हातात पाणी दिलं. पाणी प्या म्हणले महाराज. मी पाणी पिलो आणि 100 एकरच्या मालकानं त्यांचं मस्तक माझ्या पायावर टेकवलं. मला काही वाटलं नाही. मला माहित होतं ह्याच्यात आपलं काहीच नाही. हे ज्ञानोबा तुकोबांचे उपकार आहेत आपल्यावर. बरं 100 एकरवाला माणूस माझ्या पाया पडला, पण माझ्या गावातला 2 एकरवाला पट्या अजून नाही पाया पडला. मध्ये गेलो आणि मुद्दाम विचारलं म्या त्या बाबाला. कुणाला? 100 एकरवाल्या बाबाला. मुद्दाम विचारलं. म्हणलं बाबा तुम्हाला काही जमीन बिमीन आहे का नाही? आता मला माहित होतं बरं का त्यांना 100 एकर जमीन आहे, पण मुद्दाम विचारलं ना. म्हणलं बाबा तुम्हाला काही जमीन बिमीन आहे का नाही? बाबा बोलले आहे ना. म्हणलं किती आहे? ते म्हणले हाय 100 एकर. किती? 100 एक. हाय 100 एकर. किती? 100 एक. त्याला म्हणलं तू 2 एकर एक. बाबा मधून आले. बाबा अशी मधून आले आणि बाबाला